नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 9 राज्यक्रांतीचं युग या पेपरचा अभ्यास करतोय. त्यामधलं दुसरं प्रकरण आपण शिकतोय, औद्योगिक क्रांती 18व्या शतकातली. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण औद्योगिक क्रांतीच्या ज्या व्याख्या आहेत ह्या व्याख्या बघितल्या. औद्योगिक क्रांतीची जी कारणं आहेत ही कारणं आपण त्यामध्ये बघितलेले आपल्याला दिसतात. मग प्रबोधनाची चळवळ असेल, मग जागतिक क्रांत्या असतील, कामगारांची उपलब्धता असेल, कच्चा माल आणि बाजारपेठा असतील, इंग्लंडमधली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कशा पद्धतीची होती, विविध वैज्ञानिक जे शोध आहेत हे शोध कशा पद्धतीचे लागलेले आहेत, मालाचं उत्पादन कशा पद्धतीचं होतं, मजूर जे आहेत ह्या मजुरांची परिस्थिती कशा पद्धतीची होती, याची जी माहिती आहे मित्रांनो, ही माहिती आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर या कारणांच्या मध्ये आपण जे पुढचं कारण बघणार आहे, हे पुढचं कारण म्हणजे वाहतूक आणि दळणवळण साधन आणि या दळणवळणाच्या साधनातली जी प्रगती आहे ह्या प्रगतीचा आढावा आपण घ्यायचा. इंग्लंड आणि युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून यायला हे कारण कारणीभूत ठरलं की वाहतूक आणि दळणवळण साधन या साधनांमधल्या ज्या सुधारणा आहेत ह्या सुधारणा कारणीभूत ठरलेल्या आपल्याला दिसतात. टेलिफोर्ड आणि मॅकॅडॅम या तंत्रज्ञानांनी, हे जे तंत्रज्ञ होते यांनी पक्का रस्ता आणि पक्क्या रस्त्याच्या निर्मितीचं जे तंत्र आहे हे तंत्र शोधून काढलं. त्या नव्या तंत्रानुसार युरोपियन राष्ट्र आणि या राष्ट्रांच्या मध्ये पक्क्या रस्त्यांचं जाळं जे हे जाळं विणलं गेलेलं आपल्याला दिसतं. 1830 मध्ये जॉर्ज स्टीफन्स यांना रॉकेट नावाचं पहिलं इंजिन जे रेल्वेचं हे पहिलं इंजिन त्याने तयार केलं आणि 1870 पर्यंत संपूर्ण युरोप जो आहे हा संपूर्ण युरोप, या युरोपमध्ये लोहमार्गाचं जे जाळं आहे हे लोहमार्गाचं जाळं तयार झालं. आंतरराष्ट्रीय व्यापार, या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये गतिमानता आली आणि मग ही अजून गतिमानता येण्यासाठी समुद्र संपत्ती भरपूर आहे जगामध्ये आणि या समुद्र आणि या समुद्रांना जोडणारे जे कालवे आहेत हे कालवे खोदण्यात आलेले आपल्याला दिसतात. 1869 मध्ये फ्रेंच इंजिनियर होता लेसेप्स, फ्रेंच इंजिनियर होता लेसेप्स यानं भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा सुएझ कालवा जो आहे हा सुएझ कालवा तयार केला आणि याच प्रकारे पनामा कालव्याची जी निर्मिती आहे ही निर्मिती ही झालेली आपल्याला दिसून येते. मग औद्योगिक क्रांतीसाठी दळणवळणातील अभूतपूर्व बदल महत्त्वाचे. इसवी सन 1814 मध्ये लंडन टाइम्सनं बाष्पमुद्रण यंत्र निर्माण केलं आणि यामुळे छापकामामध्ये गतिमानता आली. महान संशोधक मायकेल फेरेडे यानं 1831 मध्ये विद्युत जनित्र तयार केलं. या यंत्राच्या आधारावर 1836 मध्ये संदेशवहन पद्धतीमध्ये मोर्सच्या तारा यंत्रानं जी क्रांती आहे ही क्रांती केलेली आपल्याला दिसते. पुढच्या काळामध्ये ग्रॅहम बेल
एडिसननं टेलिफोनचा शोध लावला, तर मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला. अशा विविध शोधामुळं दळणवळणामध्ये एक अभूतपूर्व क्रांती जी आहे, ही अभूतपूर्व क्रांती, अभूतपूर्व अशी जी प्रगती आहे, ही प्रगती मित्रांनो झालेली आपल्याला दिसते. म्हणजे वाहतूक आणि दळणवळणा साधनाची जी प्रगती आहे, ही प्रगती औद्योगिक क्रांतीला अतिशय महत्त्वाचं जे कारण आहे, हे कारण मित्रांनो ठरलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर व्यापारवाद आणि वसाहतवाद. कॉन्स्टॅन्टिनोपलचा पाडाव झाला आणि या पाडावामुळे युरोपियनांना नवीन मार्गाचा जो शोध आहे, हा नवीन मार्गाचा शोध घ्यावा लागलेला आपल्याला दिसून येतो. नव्या जलमार्गाचा शोध आणि या नव्या जलमार्गाच्या शोधाबरोबर नवीन भूभाग जो आहे, हा नवीन भूभाग युरोपियनांना ज्ञात झालेला आपल्याला दिसून येतो. पूर्वी खुष्कीच्या मार्गानं जमिनीवरून चालणारा व्यापार जर बघितला आपण, तो व्यापार वेळखाऊ स्वरूपाचा होता. नवीन जलमार्गामुळं, आधुनिक जहाजांच्या शोधामुळं व्यापारामध्ये एक प्रकारची जी गतिमानता आहे, ही गतिमानता आलेली आपल्याला दिसते. मसाल्याचे पदार्थ, कच्चा माल, पक्का माल यांची ने-आण सुलभ झालेली आपल्याला दिसून येते. अनेक धाडशी व्यापारी, उद्योगपती यांचा यातून उदय झालेला आपल्याला दिसतो. आणि परदेशाशी जो व्यापार आहे, हा परदेशाशी व्यापार करण्यासाठी व्यापारी कंपन्यांची जी स्थापना आहे, ही स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसते. यातूनच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी अशा व्यापारी कंपन्या निर्माण झाल्या. आणि मग या कंपन्यांनी व्यापार करता करता वसाहतवादाचा पुरस्कार केला. अनेक वसाहती त्यांनी मिळवलेल्या आपल्याला दिसून येतात. औद्योगिक क्रांती जशी प्रगत होऊ लागली, तसं वसाहतवादानं उग्र स्वरूप जे हे स्वरूप धारण केलं आणि युरोपियन राष्ट्रांच्या वसाहतवादाला आशिया, आफ्रिका खंडातली जी राष्ट्र होती, ही राष्ट्र बळी पडलेली आपल्याला दिसून येतात. आणि एक महत्त्वाचं कारण म्हणजे इंग्लंडला लाभलेलं निसर्ग संपत्तीचं वरदान. औद्योगिक क्रांती कालखंड, या औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये नवीन नवीन यंत्रांचा शोध लागला. या यंत्रांना आवश्यक असणारा कोळसा, लोखंड यांचे साठे जे हे साठे इंग्लंडमध्ये विपुल प्रमाणामध्ये मिळालेले आपल्याला दिसतात. दगडी कोळसा हा आपण म्हणतो की औद्योगिक क्रांतीचा प्राण आहे असं संबोधलं जातं दगडी कोळशाला. औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथमतः कापड उद्योगामध्ये झाली. कापड उद्योगाला आवश्यक असणारं दमट हवामान इंग्लंडला लाभलं आणि त्याचप्रमाणे इंग्लंडला प्रचंड असा समुद्रकिनारा लाभल्यामुळं सागरी व्यापार जो होता हा सुलभ झाला. थोडक्यात निसर्ग संपत्तीच्या वरदानामुळं इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती व्हायला मदत झाली. निसर्ग संपत्ती आणि या निसर्ग संपत्तीमुळं औद्योगिकची क्रांती आहे, ही क्रांती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. 17व्या शतकामध्ये इंग्लंड सारखीच भौगोलिक आणि धार्मिक परिस्थिती असलेल्या युरोपमधील देशांच्या मध्ये औद्योगिक क्रांती का झाली नाही, इंग्लंडमध्येच ही औद्योगिक क्रांती का झाली, ह्याचं एक हे कारण असलेलं आपल्याला दिसतं. प्रचंड असा समुद्रकिनारा, तिथं असणारं दमट हवामान, सागरी व्यापार सुलभ व्हायची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती तिथे निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळं औद्योगिक क्रांतीची ही क्रांती इंग्लंडमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग 18व्या शतकामध्ये इंग्लंडनं जगात प्रचंड असं साम्राज्य उभा केलं. इंग्लंडची साम्राज्य शक्ती हे एक औद्योगिक क्रांतीचं कारण असलेलं आपल्याला दिसतं. 18व्या शतकामध्ये इंग्लंडनं जगात प्रचंड असं साम्राज्य उभा केलं. आशिया, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रांवर त्यांनी आपलं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं. हिंदुस्थानसारखी सधन अशी वसाहत
ही वसाहत आपण हिंदुस्थानचा इतिहास वाचत असताना, भारताचा इतिहास वाचत असताना आपल्या लक्षामध्ये येतं 100 ते 150 वर्ष या परकीयांनी आपल्यावर राज्य केलं. ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये ही आपली वसाहत होती हिंदुस्थानची, अतिशय सधन अशी वसाहत. आणि अतिशय सधन अशा वसाहत त्यांच्या ताब्यामध्ये असल्यानं त्यांच्या कारखानदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि आपल्या वसाहतीमधून कच्चा माल आणण्यासाठी आणि कारखान्यातून तयार झालेला पक्का माल जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी इंग्रजांच्याकडं प्रचंड असा आरमार होतो. आपल्या ताब्यातील वसाहती आणि आपल्या ताब्यातील वसाहतींवर इंग्रजांनी मक्तेदारी निर्माण केली. थोडक्यात कच्च्या मालाचा मुबलक पुरवठा आणि हुकमी हक्काची बाजारपेठ यामुळं सर्वप्रथम इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे औद्योगिक क्रांतीसाठी इंग्लंडमधली अनुकूल परिस्थिती. इंग्लंडमधली लोकशाही औद्योगिक क्रांती घडून याला अतिशय उपयुक्त ठरली. इंग्लंडच्या लोकशाहीच्या विकासामध्ये 1215चा मॅग्ना चार्टा, 1628चा पिटिशन ऑफ राईट्स, 1688 साली झालेली वैभवशाली राज्यक्रांती आणि 1689चं बिल ऑफ राईट्स यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं असलेलं दिसतं. कारण व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आणि या व्यक्ती स्वातंत्र्यामुळं किंवा राजेशाही नियंत्रित झाली आणि लोकांना आपले मूलभूत हक्क जे आहेत हे लोकांना आपले मूलभूत हक्क उपभोगता आलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग ह्या व्यक्ती स्वातंत्र्यामुळं अनेक विचारवंत निर्माण झाले, अनेक संशोधक निर्माण झाले, अनेक सुधारक निर्माण झाले आणि हे सगळं इंग्लंडमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर मर्यादित तंत्रज्ञान आणि या मर्यादित तंत्रज्ञानाला श्रमाची जी जोड आहे, तंत्रज्ञानाची जी जोड आहे, ही तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आपल्याला दिसते. कारण 18व्या शतकामध्ये इंग्लंडच्या व्यापारामध्ये खूप मोठी अशी जी प्रगती आहे ही प्रगती झालेली होती, वाढ झालेली होती. परंतु तुलनेत लोकसंख्या खूप कमी होती. लोकसंख्या कमी असल्यामुळं मजुरांची कमतरता भासत होती, उत्पादनावर परिणाम होत होता आणि इंग्लंडमध्ये शास्त्रीय आणि तंत्रज्ञान यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळालेलं आपल्याला दिसतं. आणि 1662मध्ये स्थापन झालेल्या रॉयल सोसायटीच्या माध्यमातून नवीन नवीन शोध लागले आणि इंग्लंडमधील या वेगवान उत्पादन तंत्रांच्या निर्मितीचं श्रेय संशोधकांबरोबरच संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारला सुद्धा जातं. कारण 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत इंग्लंड सरकारचा कुठंही राजकीय अतिरेक नव्हता. धर्मसंस्थेनं या काळामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. त्यामुळं हे जे श्रम होतं ह्या श्रमाला बिनधास्तपणे तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि तंत्रज्ञानाची जोड मिळून औद्योगिक क्रांतीची ही औद्योगिक क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे पेटंटची तरतूद. इंग्लंड सरकारनं संशोधन वृत्तीला चालना दिली, प्रोत्साहन दिलं. मग हे प्रोत्साहन मिळावं यासाठी संशोधकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या, सवलती दिल्या, काही अधिकार दिले, काही पदं दिली, काही मानसन्मान दिले. म्हणजे एखाद्या संशोधनावर, एखाद्या शोधावर त्या संशोधकाचा अधिकार राहावा यासाठी पेटंट कायदा त्यांनी पास केला. पेटंट कायद्यामुळं एकमेव अधिकृत मालकी हक्क त्यांना मिळणार होता आणि या कायद्यान्वये एखाद्या संशोधकाला त्याच्या शोधाचा पेटंटद्वारे 25 वर्ष फायदा होणार होता. आणि पेटंटच्या तरतुदीमुळं आपोआपच संशोधनाला प्रोत्साहन मिळालं, चालना मिळाली
आणि 1769 जेम्स वॅटनं बघितलं आपण वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, त्या शोधाबद्दल त्याला पेटेंट मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग व्यापारी आणि कारागीर संघटना, ज्या संघ जे होते हे संघ नष्ट झाले. इंग्लंडमध्ये इतर देशांच्या मानानं मध्ययुगीन संस्था परंपरांचा फारच लवकर अस्त झाला. त्यामुळे मध्ययुगीन परंपरेतील संघ नष्ट झाले आणि हे व्यापारी संघ मर्यादित लोकांच्या हातामध्ये राहावेत या उद्देशानं स्थापन झालेले होते. आणि कारागीर संघाचा देखील हाच उद्देश होता. आणि हे संघ जर इंग्लंडमध्ये अस्तित्वात असते तर व्यापाराचं जे केंद्रीकरण आहे हे केंद्रीकरण झालं असतं आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुधारणा आणि प्रगती घडून येण्याची शक्यता निर्माण झाली नसती. 18व्या शतकाच्या सुरुवातीलाच हे संघ नष्ट झाले असल्यामुळं उद्योगधंद्याची वाढ व्हायला जी मदत आहे ही मदत झालेली आपल्याला दिसून येते. इंग्लंडमध्ये धार्मिक उदारता पण होती, कारण प्रोटेस्टंट पंथ हा इंग्लंडचा एक राष्ट्रधर्म होता. प्रगतशील व्यापक दृष्टिकोनामुळं या पंथामुळं व्यापार, कारखानदारी आणि संपत्ती जमा करायला एक प्रकारची धार्मिक मान्यता, जी ही मान्यता मिळाली. कॅथॉलिक धर्मामध्ये मुद्दलावर व्याज देण्यास किंवा घेण्यास बंदी होती, पण प्रोटेस्टंट पंथ जो होता या प्रोटेस्टंट पंथामध्ये अशा प्रकारची कोणतीही बंधनं नसलेली आपल्याला दिसतात, बंदी नसलेली आपल्याला दिसते. परिणामी प्रोटेस्टंट लोकांना भांडवल जमवणं सोपं जातं. शिवाय या पंथानुसार कुठल्याही व्यक्तीला आपल्या मर्जीप्रमाणे व्यवसाय जो आहे हा व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली. आणि युरोपमध्ये या काळामध्ये धार्मिक कारणावरून अनेक देशांमध्ये त्यावेळी लोकांचा छळ सुरू होता. या धार्मिक छळाला कंटाळून अनेक प्रोटेस्टंट पंथीयांनी इंग्लंडचा आश्रय घेतला. उदाहरणार्थ नेदरलँड आणि फ्रान्समध्ये प्रोटेस्टंट लोकांचा छळ सुरू झाल्यानंतर या लोकांनी इंग्लंडचा आश्रय घेतला. हे लोक रेशीम व्यवसायामध्ये वाकबगार होते. इटलीमधून आलेल्या ज्यू लोकांनाही इंग्लंडमध्ये अशाच प्रकारचा जो आश्रय आहे हा आश्रय घेतलेला आपल्याला दिसतं. ॲडम स्मिथ या अर्थतंत्रज्ञानं तर 1776 द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये मुक्त व्यापाराचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडला गेलेला आपल्याला दिसतो. आणि सरकारी हस्तक्षेपाशिवाय व्यापार आणि उद्योगधंदे वाढवता येतात या विचाराला जी चालना आहे ही चालना मिळाली. आणि व्यापार व्यवस्था जी ही व्यापार व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीची ही व्यापार व्यवस्था झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून इंग्लंडमध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी ज्या ह्या नाविन्यपूर्ण गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतात. प्रबोधनाची चळवळ झाली, धर्मसुधारणा चळवळीचा परिणाम झाला. इंग्लंड गतिमान झालेली लोकशाही व्यवस्था इंग्लंडमध्ये होती. विस्तीर्णाचा समुद्र किनारा होता, धाडशी खलाशी होते, प्रबळ असा आरमार होतो. व्यापारी उद्योगपती आणि व्यापारी कंपन्यांचा जो उदय आहे हा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. औद्योगिक क्रांतीसाठी प्रशासनाचं प्रोत्साहन जे होतं हे प्रोत्साहन महत्त्वाचं असतं. आणि हे प्रोत्साहन इंग्लंडमध्ये मिळालेलं आपल्याला दिसून येतं. प्रभावी आरमार, आणि या प्रभावी आरमाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापारावर वर्चस्व ठेवता येतं. हे वर्चस्व आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. हिंदुस्थान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका यासारख्या सधन वसाहती आणि या सधन वसाहतींची प्राप्ती झालेली आपल्याला दिसते. अनेक संशोधकांनी लावलेले शोध आहेत, म्हणजे ह्या गोष्टी नाविन्यपूर्ण अशा गोष्टी इंग्लंडमध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग कापड उद्योग, आणि या कापड उद्योगासाठी आवश्यक असणारं दमट हवामान, कारखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या खनिजांची
आणि दगडी कोळशांची उपलब्धता होती तिथं. कारखान्यासाठी आवश्यक असणारा स्वस्त कुशल कामगार, या कामगारांची उपलब्धता तिथं होती. इंग्लंडमधील राजकीय आणि आर्थिक स्थिती आणि कार्यक्षम असं सरकार आहे, हे कार्यक्षम असं सरकार असलेलं आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, इंग्रजांची चिकाटी, जिद्द, कार्यक्षमता आणि महत्त्वाकांक्षा हे जे गुण आहेत, हे गुण त्यांच्याकडे होते. आपण बघितलं 150 वर्ष भारतावर राज्य केलं. इथलं हवामान, इथली परिस्थिती, ह्या सगळ्याशी त्यांनी सामना केला. पण इथं पाय रोवून ते राहिलेले होते. म्हणजे त्यांच्याकडे चिकाटी होती, जिद्द होती, कार्यक्षमता होती आणि महत्त्वाकांक्षा होती. आणि ही करण्याची प्रेरणा त्यांच्याकडे असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ही अशी अनेकविध कारणं जी होती, आत्तापर्यंत आपण अनेक कारणं बघितली. या कारणांच्यामुळंच इंग्लंडमध्ये सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीची जी सुरुवात आहे, ही सुरुवात पहिल्यांदा कापड उद्योगामध्ये क्रांती घडून आलेली होती. कापड उद्योगामध्ये ही सुरुवात झालेली होती. पुढं मग हळूहळू वाहतूक व्यवस्था आहे, दळणवळण क्षेत्र आहे, ही वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण क्षेत्रात क्रांती झाली. आणि मग ज्यावेळी ही क्रांती सगळ्याच क्षेत्रामध्ये व्हायलाची सुरुवात झाली, त्यावेळी मात्र मग मानवी संस्कृती आणि या मानवी संस्कृतीमध्ये आमूलाग्र असा जो बदल आहे, हा बदल मित्रांनो झालेला आपल्याला दिसून येतो. राजकीय आणि लष्करी क्षेत्राबरोबरच औद्योगिक, आर्थिक, शास्त्रीय आणि वैचारिक क्षेत्र, आणि या वैचारिक क्षेत्रातील बदल सुद्धा मानवी संस्कृतीमध्ये आमूलाग्र असं जे परिवर्तन आहे, हे आमूलाग्र असं परिवर्तन घडवून आणू शकतात. हे या औद्योगिक क्रांतीनं दाखवून दिलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणून ही जी औद्योगिक क्रांती आहे, ही औद्योगिक क्रांती अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग याच्यानंतर आपण त्याचे स्वरूप काय होतं, त्याची वाटचाल काय होती, ही वाटचाल आपण बघणार. ज्या औद्योगिक क्रांतीचा उदय 18व्या शतकात झाला, औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी यंत्राचा शोध, कच्चा माल, मजूर, व्यापार, उद्योगपेती, बाजारपेठा, नवी शक्ती साधनं, दळणवळणातली प्रगती, या सगळ्या बाबींची आवश्यकता असते. यामधील एखाद्या घटकाची उपलब्धता नसताना ती इतर देशांकडून मिळून औद्योगिकरण करण्यावर, प्रक्रिया पूर्ण करण्यावर जो भर आहे, हा भर मित्रांनो इंग्लंडने दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग औद्योगिक प्रगती जी आहे, औद्योगिक प्रगती इंग्लंडमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग या औद्योगिक प्रगतीचे स्वरूप काय होतं, त्याची वाटचाल कशा पद्धतीनं होती, याचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास आपण पुढचं जे लेक्चर आहे, ह्या पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो याचा अभ्यास जो आहे, हा अभ्यास आपण घेणार आहे. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, सर्व नियमांचं पालन करा आणि स्वतःचं, स्वतःच्या कुटुंबाचं आणि समाजाचं जे रक्षण आहे, हे रक्षण करा. धन्यवाद.